हाय हॅलो नमस्कार, मी वैष्णवी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये. आज आपण बघूयात शिळ्या भातापासून तयार होणारी झटपट आणि हेल्दी रेसिपी कशी बनवायची. इथे 1 प्लेट घेतला शिळा भात. आता इथे बघा, आपल्या आवडीप्रमाणे वाटाणे, पनीर आणि गाजर घ्यायचं. तुमच्या आवडीप्रमाणे अजून कोणत्याही भाज्या यामध्ये ॲड केल्या तरी चालेल. फोडणीसाठी 1 मोठा कांदा लांब चिरून घेतला, मिरची घेतली, कढीपत्ता घेतला. आता गॅसवरती 1 पॅन गरम करायला ठेवला. त्यामध्ये घालायचं चमचाभर तेल. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल चांगलं गरम झालं. आता त्यामध्ये घालायचे पनीरचे काप. आता पनीर चांगलं सोनेरी होईपर्यंत यामध्ये फ्राय करून घ्यायचं. पनीरऐवजी फुटाणा डाळ किंवा स्प्राउट्स घातले तरी चालेल. इथे बघा, पनीरला चांगला सोनेरी कलर आला. आता याला काढून घेऊया. आता त्याच पॅनमध्ये घालूया मोहरी. मोहरी चांगली तडतड द्यायची. मोहरी तडतडली. आता त्यामध्ये घालायचं जिरे. जिरंही लगेच फुलून आलं. आता त्यामध्ये घालूया बारीक चिरून घेतलेली मिरची. मिरचीला चांगले डाग पडेपर्यंत मिरची भाजून घ्यायची. इथे बघा, मिरचीला डाग पडलेत. मिरची चांगली भाजून झाली. आता यामध्ये घालायचा कढीपत्ता. कढीपत्ता ही कुरकुरीत होईपर्यंत चांगला भाजून घेऊ. कढीपत्ता परतून झाला. आता यामध्ये घालायचा कांदा. कांदाही चांगला सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा लवकर भाजण्यासाठी यामध्ये घालूया थोडंसं मीठ. भातामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं असतं, ते लक्षात ठेवूनच यामध्ये मीठ घालायचं. कांदा सोनेरी परतून झाला. आता यामध्ये घालायचं गाजर, वाटाणे. आता याला 70% यामध्येच शिजवून घ्यायचं. गाजर वाटाणे परतून घेतले. आता याला झाकण ठेवून 1-2 मिनिटे वाफ काढून घेऊया. इथे बघा, याला 2 मिनिटांची वाफ दिली. आता याला हलवून घेऊ. परत चेक करून बघितलं गाजर शिजलंय का. अजून गाजर शिजलेलं नाही. आता याला परत 2 मिनिटे वाफ काढून घेऊ. अशा प्रकारे याला 2-3 वेळा मंद गॅसवर 2 मिनिटांची वाफ काढून शिजवून घ्यायचं. इथे बघू शकताय, गाजर व्यवस्थित शिजलं गेलं आहे. वाटाणेही शिजले. आता यामध्ये घालायची थोडीशी हळद. लगेच यामध्ये घालूया शिल्लक राहिलेला भात. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. इथे बघा, भाताला चांगलं मिक्स करून परतून घेतलं. आता घालायचं फ्राय करून घेतलेलं पनीर. पनीर भातामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे बघा, किती छान कलरफुल भात दिसतोय. आता याला कोणी म्हणू पण शकणार नाही की हा शिळा भात आहे. कलर कॉम्बिनेशन ही काय मस्त झालंय बघा. बघूनच तोंडाला पाणी सुटेल. आता यावरती घालायची भरपूर अशी कोथिंबीर. आता गॅस बंद करून फक्त 2 मिनिटे झाकून ठेवायचं. आता याच्यावरती लिंबू पिळायचा, छान मिक्स करून घ्यायचं आणि हा हेल्दी नाश्ता सर्व करायचा. ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मग कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. जर ही हेल्दी रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.